नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागच्या सिरीजला म्हणजेच सिलोगिझम या सिरीजला तुम्ही जो काही प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. तुमचं मनापासून धन्यवाद. आशा करतो की या सिरीजला सुद्धा तुम्ही असाच प्रतिसाद देणार. आजपासून आपण चॅप्टर पाहणार आहोत कंपॅरिझन ऑफ रँकिंग. तर यामध्ये सुरुवातीला आपण बेसिक बघूयात. काही सिम्बॉल्सचे टाईप आहेत. मेन टाईप आहेत 3. हा जो पहिला आहे याला आपण म्हणतो ग्रेटर दॅन. याला म्हणायचं ग्रेटर दॅन. याला म्हणतात ग्रेटर दॅन. आणि दुसरं जे सिम्बॉल आहे हे याला म्हणायचं लेस दॅन. आणि तिसरं हे तर आपल्याला माहिती आहे, याला म्हणतो आपण इक्वल. पहिला आहे ग्रेटर दॅन, दुसरा आहे लेस दॅन आणि तिसरा आहे इक्वल. आता जर आपल्याला म्हटलं हे क्लिअर करूया, नॉट ग्रेटर दॅन. पहिला आहे नॉट ग्रेटर दॅन, म्हणजे हे आहे ग्रेटर दॅन. आणि नॉट ग्रेटर दॅन म्हणजेच काय, हे अशी यामध्ये रेष आपल्याला ओढता येईल. नॉट ग्रेटर दॅन म्हणजे ही रेश. आपण मेन टाईप कोणकोणते पाहिले, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल. आता नॉट ग्रेटर दॅन म्हणजे हे चिन्ह येणार नाही, मग राहिले कोणते, लेस दॅन, इक्वल. म्हणजे नॉट ग्रेटर दॅनला आपल्याला काय लिहिता येईल, लेस दॅन ऑर इक्वल. ठीक आहे. नॉट ग्रेटर दॅन, मग ग्रेटर दॅनचं चिन्ह येणार नाही, राहिले कोणते, लेस दॅन आणि इक्वल. म्हणजे नॉट ग्रेटर दॅनलाच आपल्याला काय लिहिता येते, लेस दॅन, इक्वल. आता नॉट लेस दॅन, बघा हे आहे लेस दॅन आणि अशी रेष, हे काय झालं, नॉट लेस दॅन. आता बघा या 3 चिन्हापैकी ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल पैकी नॉट लेस दॅन, मग राहिले कोणते, ग्रेटर दॅन आणि इक्वल. याला काय लिहिता येईल आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल. नॉट लेस दॅन इक्वल. आता बघा नॉट लेस दॅन इक्वल म्हणजे हे लेस दॅन इक्वल आहे आणि उभी रेष लागली म्हणजे नॉट लेस दॅन इक्वल. म्हणजे आता लेस दॅन पण नाही आणि इक्वल पण नाही, मग राहिलं काय, ग्रेटर दॅन. म्हणजे याला काय लिहिता येईल आपल्याला, ग्रेटर दॅन. नॉट ग्रेटर दॅन इक्वल, हे आहे ग्रेटर दॅन, हे आहे इक्वल आणि अशी रेष आली म्हणजे नॉट ग्रेटर दॅन इक्वल. आता ग्रेटर दॅन नाही, इक्वल नाही, मग राहिलं काय, लेस दॅन. याला आपल्याला लिहिता येते लेस दॅन. आणि नॉट इक्वल जर असेल, आणखी एक आहे यामध्ये नॉट इक्वल, तर याला काय लिहिता येते, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. आता यामध्ये उदाहरण सोडवताना प्रेफरन्स कसा द्यावा, जर चिन्हांचे चेहरे कोणते एका बाजूला असतील, समजा ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन इक्वल आहे आणि इक्वल आहे, तर यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा ग्रेटर दॅनला, त्यानंतर द्यायचा ग्रेटर दॅन इक्वलला आणि तिसरा प्रेफरन्स द्यायचा इक्वलला. जर चिन्हांचे चेहरे या बाजूला असतील, डाव्या बाजूला लेस दॅन इक्वल और इक्वल, तर यामध्ये पहिला प्रेफरन्स लेस दॅनला द्यायचा, दुसरा आहे लेस दॅन इक्वलला आणि तिसरा आहे इक्वलला. ठीक आहे. जर चिन्हाचे चेहरे असे असतील डावीकडे, तर यामध्ये ग्रेटर दॅनला प्रेफरन्स आणि उजवीकडे असतील तर यामध्ये लेस दॅनला प्रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे. आता बघूया आपण एक्झाम्पल. विधान आहे मित्रांनो, एल लेस दॅन एम लेस दॅन इक्वल टू एन लेस दॅन ओ इक्वल टू पी लेस दॅन क्यू लेस दॅन इक्वल टू आर इक्वल टू एस. तर हे आपण एक एक्झाम्पल घेतलं आणि यामध्ये निष्कर्ष दिले तुम्हाला, एल लेस दॅन एस, त्यानंतर एन ग्रेटर दॅन एस, तिसरा आहे एम लेस दॅन इक्वल टू पी आणि एक आणखी घेऊया आपण 4 नंबरला आर ग्रेटर दॅन एम. आता इथे काय दिलं, एल लेस दॅन एस. हे निष्कर्ष बरोबर आहे की चूक आहे ते आपल्याला बघावं लागेल. हा इथं आहे एल आणि इथे आहे एस. ठीक आहे.
मग या एल पासून एस पर्यंत जाताना सगळे चिन्हांचे चेहरे उजव्या बाजूला आहेत. ठीक आहे. मग यामध्ये कोणकोणते साईन येतात? हा एक आहे लेस दॅन, त्यानंतर हा लेस दॅन इक्वल टू आहे, लेस दॅन घेतला आपण, त्यानंतर इक्वल टू आहे. चला आता लेस दॅन आहे, लेस दॅन इक्वल टू आणि इक्वल टू आपण घेतले. मग या तिघामध्ये पहिला प्रेफरन्स कोणाला द्यायचा आपण आताच पाहिलं. जर चिन्हांचे चेहरे उजवीकडे असतील तर पहिला प्रेफरन्स द्यायचा या लेस दॅनला. मग म्हणजे याचं फायनल आउटपुट काय निघेल? एल लेस दॅन एस. इथं आहे एल लेस दॅन एस म्हणून हे पहिलं निष्कर्ष बरोबर येते. आता एन आणि एस मध्ये आपल्याला जायचं. मग एन पासून एस पर्यंत कोणकोणती चिन्ह आहेत? एन पासून एस पर्यंत आहे लेस दॅन, इथं आहे लेस दॅन, त्यानंतर आहे इक्वल, त्यानंतर परत लेस दॅन, परत लेस दॅन इक्वल आणि इक्वल. ठीक आहे. मग यामध्ये सुद्धा कुणाला प्रेफरन्स देणार आपण? या लेस दॅनलाच प्रेफरन्स द्यायचा. म्हणजे याचं फायनल काय येईल? एन लेस दॅन एस आहे का इथे? नाही, इथे एन ग्रेटर दॅन एस आहे, म्हणजे हा निष्कर्ष इथे चुकीचा ठरतो. तिसरा आहे मित्रांनो एम लेस दॅन इक्वल टू पी. आता एम पासून पी पर्यंत आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. एम पासून पी पर्यंत. मग यामध्ये पहिला आहे लेस दॅन इक्वल हा, त्यानंतर आहे लेस दॅन आणि आहे इक्वल. मग यामध्ये सुद्धा कोणाला प्रेफरन्स देणार? हा लेस दॅन सुरुवातीला येऊ द्या किंवा मागे पुढे येऊ द्या, प्रेफरन्स लेस दॅनला द्यायचा. म्हणजे इथे काय येईल मग? एम लेस दॅन यस. ठीक आहे. इथं काय दिलं? लेस दॅन इक्वल टू दिलं, म्हणजे हे निष्कर्ष चुकीचा ठरतो. त्यानंतर आर ग्रेटर दॅन एम. आता बघा आर ग्रेटर दॅन एम. आर कुठे आहे? हा इकडे आहे उजवीकडे. एम कुठे आहे? डावीकडे. मग आपल्याला जसं विधानामध्ये दिलेलं आहे तसंच मांडायचं आहे. आपल्याला अगोदर काय मांडावं लागेल? अगोदर आपल्याला एम मांडावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला आर मांडावा लागेल. ठीक आहे. एम आणि आर उलट घ्यायचं. आता एम मध्ये कोणतं आहे? लेस दॅन इक्वल टू आहे. ठीक आहे. एम पासून आर पर्यंत लेस दॅन इक्वल टू आहे, त्यानंतर लेस दॅन आहे, त्यानंतर इक्वल आहे, त्यानंतर लेस दॅन आपण घेतला, लेस दॅन इक्वल टू आहे तो पण घेतला. ठीक आहे. एवढे चिन्ह आहेत. मग यामध्ये पहिला प्रेफरन्स कोणाला देणार आपण? लेस दॅनला. म्हणजे इथं काय येणार? एम लेस दॅन आर. ठीक आहे. एम लेस दॅन आर. मग इथे उघडं तोंड कोणाकडे आहे? आर कडे. यालाच आपल्याला काय लिहिता येते? आर ग्रेटर दॅन एम असं लिहिता येते. ठीक आहे. एम लेस दॅन आर म्हणजेच आर ग्रेटर दॅन एम. इथे आहे आर ग्रेटर दॅन एम, म्हणजे हा निष्कर्ष इथे बरोबर ठरतो. धन्यवाद मित्रांनो.